मी डॉक्टर आलेख अनिल शेठ. मी सिव्हिल हॉस्पिटल नाशिक येथे MS जनरल सर्जन म्हणून पोस्टेड आहे. आज आपण पॅरामेडिकल कोर्सेस बद्दल जाणून घेऊया. तर पॅरामेडिकल स्टाफ हे आपल्या हॉस्पिटलचा बॅकबोन असतात. डॉक्टरांचा, नर्सेसचा एक बॅकबोन असतात आणि त्यांच्याशिवाय ते हॉस्पिटल चालू शकत नाही. तर आपण जाणून घेऊया पॅरामेडिकल स्टाफ कुठे कुठे कार्यरत असतात. पहिले असतात ते रेडिओलॉजी डिपार्टमेंट, त्यांना रेडिओलॉजी टेक्निशियन असं म्हणतात. एक्सरे काढणे, सोनोग्राफी काढणे, CT स्कॅन करणे, MRI करणे, या सगळ्यामध्ये ते मदत करत असतात. ते रेकॉर्ड करून डॉक्टरसमोर प्रेझेंट करत असतात. त्याच्यानंतर दुसऱ्या ठिकाणी म्हणजे ते कार्यरत असतात ते ऑपरेशन थिएटरमध्ये. तर ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचं काम काय असतं, तर डॉक्टर जेव्हा ऑपरेशन थिएटरला येतो तेव्हा सर्व त्याचे इन्स्ट्रुमेंट्स लागलेले आहेत का ते बघणे, लाईट बरोबर आहे का बघणे, त्यानंतर डॉक्टरला ऑपरेशनमध्ये असिस्ट करणे, हे सर्व त्यांचं काम असतं. आणि त्याशिवाय कुठलंही ऑपरेशन घडून येत नाही विदाऊट ऑपरेशन टेक्निशियन. आणखी एक ठिकाणी जिथे ते कार्यरत असतात ते असतात डायलिसिस टेक्निशियन, जे आपल्याकडे क्रॉनिकली पेशंट हॉस्पिटलला येत असतात किडनीचे आजाराचे. त्यांना कधी कधी आठवड्यातून एक दिवस डायलिसिस करावं लागतं, कधी कधी महिन्यातून करावं लागतं, कधी कधी आठवड्यातून 2-3दा करावं लागतं. तर त्यांचा एक सेट पॅटर्न असतो. तर ते तसं असल्यामुळे जो डायलिसिस टेक्निशियन असतो म्हणजेच पॅरामेडिकल स्टाफ असतो तो ते डायलिसिस घडवून आणतो. तर चिकारच्या डॉक्टरांना, जे नेफ्रोलॉजिस्ट असतात, त्यांना बघावं पण नाही लागत की कसं चालू आहे डायलिसिस, कारण की एवढं ते व्यवस्थित ते घडवून आणतात. आणखी एक ठिकाणी ते कार्यरत जे असतात पॅरामेडिकल स्टाफ हे असतात की आपल्या हॉस्पिटलच्या लॅबोरेटरीमध्ये, त्यांना लॅब टेक्निशियन असं आपण म्हणतो. तर त्यांचं काम काय असतं की पेशंटचं ब्लड काढणे, स्मिअर्स बनवणे म्हणजे रक्ताची जाचणी तपासणी करणे, हे सर्व ते काम कार्यरत असतात. आणि लॅब रिपोर्ट्स पण देतात ते. त्याच्यामुळे ते सर्व काम जे आपल्याला समोरून दिसत नाही, पडद्यामागचं काम हे पॅरामेडिकल स्टाफ करत असतात. त्याच्यामुळे दररोज 100 ते 200 रिपोर्ट्स जे असतात हॉस्पिटलमधले हे लॅब टेक्निशियन्स आपल्याला करून देत असतात. त्याच्यामुळे हॉस्पिटलचं काम सोपं होत असतं. आणखी एक ठिकाणी पॅरामेडिकल स्टाफ जे पोस्टेड असतात ते म्हणजे जे मेन हॉस्पिटलचं ॲडमिनिस्ट्रेशन असतं, तर ते त्यांच्या हातात असतं किंवा ते कार्यरत करत असतात. ते कुठला स्टाफ कुठे देणे, कुठला जो आपल्याकडे वर्कफोर्स आहे ती कशी युटिलाइज करणे पूर्ण हॉस्पिटलमध्ये, हे ते बघत असतात. त्यानंतर हॉस्पिटलचा जो फायनान्सचा जो पार्ट आहे ते कसं मॅनेज करणं, ते सर्व पण ते बघत असतात. तर इन जनरल हे जे सर्व पॅरामेडिकल स्टाफ असतात ह्याच्यामुळे हॉस्पिटल हे व्यवस्थित चालत असतं, कार्यरत होत असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पॅरामेडिकलचा जो आपला इम्पॉर्टन्स आहे ते आता हळूहळू हॉस्पिटलमध्ये वाढत चाललं आहे. त्यांची कमी भरपूर जास्ती आहे सध्या हॉस्पिटल्समध्ये. भरपूर हॉस्पिटल्समध्ये त्यांची गरज असते. तर त्यांना तिकडे लगेच नोकऱ्या भेटू शकतात पॅरामेडिकलमध्ये तुम्ही ट्रेनिंग घेतली तर. आणि विदेशातही त्याला भरपूर जास्ती प्रमाणात मागणी आहे आजच्या दिवसात. त्यांना त्यांचा स्कोप कुठपर्यंत असतो, तर त्यांना मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये त्यांची गरज असते. त्यानंतर जे डायग्नोस्टिक सेंटर्स असतात तिथे त्यांची गरज असते. त्यानंतर चिकार ठिकाणी जे डायलिसिस सेंटर्स असतात तिथे त्यांची गरज असते. त्यानंतर जे मोठे मोठे हॉस्पिटल्स असतात त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेशनसाठी त्यांची गरज असते. पॅरामेडिकल स्टाफ आहेत तर ह्यांना कसं वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जे हॉस्पिटलमध्ये नोकऱ्या भेटतात ते ह्यातून त्यांना एक स्टेबल इन्कम भेटलं जाईल, एक रिस्पेक्ट म्हणून त्यांना हॉस्पिटलमध्ये बघितलं जातं त्यांच्याकडे. पॅरामेडिकल स्टाफ जे आहे हे आता एक स्टेबल अँड ग्रोईंग करिअर आहे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांची प्रत्येक हॉस्पिटलमध्ये फार जास्ती गरज आहे आणि त्यांची प्रत्येक ठिकाणी त्याचा तुतवडा आहे. कमी झालेत पॅरामेडिकल स्टाफची भरपूर जास्ती गरज आहे. देशात पण विदेशात पण त्यांना सर्वीकडे कार्यरत आहेत. तर पॅरामेडिकल स्टाफ जे आहेत ते नॉट ओनली इन सिटीज बट ऑल्सो रिमोट एरियाजमध्ये यांची काय गरज असते, छोट्या खेडेगावांमध्ये. त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये काही युनिट्स चालत असतात, जसं की डायलिसिसचे युनिट्स चालू असतात. कधी कधी नेफ्रोलॉजिस्ट फक्त आठवड्यातून एकच दिवस येतो, पण बाकीचे दिवस आणि नवीन पेशंट्स बघतो, त्यांचे डायलिसिस चालू करतो. पण बाकीचे जे जुने पेशंट्स असतात त्यांचं डायलिसिस पूर्ण आठवडाभर तो एकटा डायलिसिस टेक्निशियन हे चालवत असतो. त्यामुळे त्याचा तेवढा जास्त इम्पॉर्टन्स आहे, त्याला तेवढा मोठा करिअर ग्रोथ आहे. तर हे इंडिव्हिज्युअली हे हॉस्पिटलचे युनिट्स चालवू शकतात. त्यानंतर जसं की हॉस्पिटल OT टेक्निशियनचा पार्ट झाला तर ते डॉक्टर किंवा सर्जन जो असतो त्याला कम्प्लिटली पूर्ण वेळ यावं लागत नाही, कारण की OT टेक्निशियन जो असतो ते एक्सरे इन्स्ट्रुमेंट सगळे ठेवणे, सर्व इन्स्ट्रुमेंट स्टेरिलाइज करून घेणे, हे सर्व तो स्वतः करत असतो.